ओके, सो नाव लेट स्टार्ट. आपण पाहतोय सध्या चॅप्टरचं नाव आहे आपल्या मेजरमेंट्स. मेजरमेंट्स म्हणजे काय असतं तर मोजमाप किंवा मोजणे. तर त्यामध्ये आपण पाहतोय सध्या लेंग्थ. लेंग्थ म्हणजे काय असते तर लेंग्थला आपण म्हणत असतो लांबी. ओके, मग आता आपण सध्या लेंग्थचं कन्व्हर्जन पाहतोय आणि त्याच्यावरती काल मी तुम्हाला 20 MCQs दिलेले होते. ते 20 MCQs आपण आता काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, चला मग कालचे 20 MCQs सॉल्व करू आणि आणखी पुन्हा होमवर्कमध्ये MCQs सॉल्व करायला देणार आहे. आणि उद्या मात्र मग लेंग्थच्या नंतर आपण पुढचा भाग आपण घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आपल्याला आता सुरुवात करायला हरकत नाहीये. तर लेंग्थ आपण पाहत आहोत आणि लेंग्थमध्ये थोडक्यात कन्व्हर्जन पाहतोय. एक बेसिक कन्व्हर्जन पुन्हा एकदा सांगतो मी. बघा, एक लक्षात राहू द्यायचं आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ओके, हे कन्व्हर्जन आपण बेसिक आणि या कन्व्हर्जनवरच आधारित आपल्याला काय करायचे, ते क्वेश्चन सॉल्व करायचे. मग इथं बघा 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. आपण इथं 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग 100 सेंटीमीटर शोधा. 1 इज इक्वल टू 100. येस, गुड. नंबर बी. आता 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. तर किलोमीटरचं रूपांतर करायचं असलं तर ऐका, किलोमीटरचं किलोमीटरचं मीटर मध्ये करायचं असेल तर बघा, गुड. आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मिलीमीटर. 1 सेंटीमीटर. येस, व्हेरी गुड. इट्स 10 मिलीमीटर. गुड, गुड. आता मला सांगा, पुढचा प्रश्न आहे 500 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. ऑप्शन नंबर बी. ऐका, तुम्हाला इथं मीटर विचारलेला आहे, मिलीमीटर नाही. आता लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही एक बघा लक्षात घ्यायचा. आता इथं तुम्ही याचा अर्थ घरी प्रॅक्टिस केली नाही. काय करायचंय, ज्या वेळेला लक्षात घ्या, मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर त्यावेळेला आपण काय करतो, मल्टिप्लाइड बाय 100. परंतु आपल्याला सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याला काय करायचं, डिवायडेड बाय 100. बघा, मग इथं आता 500 आहे, तर याला 100 न जर डिवाइड केलं तर काय होईल, मग 100 5 जा 500 आणि मग आन्सर आलं ए. ऑप्शन नंबर ए म्हणजे ते आहे 5. लक्षात राहू द्यायचं आहे. आता 2 किलोमीटर्स इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. ऑप्शन नंबर बी 200. 200 meters. 1 kilometer is equal to 1000 मीटर. मग इथं 2 किलोमीटर विचारलाय, मग हा 2000 मीटर येणार आहे. ऑप्शन नंबर सी. नीट प्रॅक्टिस करा, नीट प्रॅक्टिस करा. हा, दिसेल नेटवर्क कमी असेल तिकडे. बघा, हा दिसेल 1200 मिलीमीटर्स. आता बघा,
मिलीमीटरचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचंय? मीटर मध्ये करायचं आहे. मग येऊ का तुझ्या पैसे तिथं? आपण बघू नाही. तुला यायला पाहिजे ना मग. कोणाचा आवाज येतोय? व्हॉइस बंद करा. हा बघा आता मिलीमीटरचं कन्व्हर्जन आपल्याला ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बघा सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये करायचंय, तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की काय करायचं असतं. कोणीतरी आलेलं आहे. लेफ्ट. बघा आता मिलीमीटरचं कन्व्हर्जन आपल्याला काय कशात करायचं आहे? मीटर मध्ये करायचं आहे. मग आपल्याला समजलं पाहिजे की अगोदर मीटरचं सेंटीमीटर करत असताना काय करायचं, सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये करत असताना काय करायचं, हे समजलं. मी तुम्हाला कन्सेप्ट दिलेले आहेत. म्हणजे मीटरचं सेंटीमीटर करत असताना आपण मल्टिप्लाय बाय 100 न करायचंय. पण मीटरचं ज्या वेळेला मिलीमीटर मध्ये करायचं असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचे? 1000 न मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथं आपल्याला मिलीमीटरचं आपल्याला काय करायचंय? थोडक्यात मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग अशा वेळेला मात्र आपल्याला 1000 न भागावं लागेल. मग काय करायचं असतं? 1200 त्याला काय 1000 भागायचंय. म्हणजे मग काय होईल? तर आता काय भागाकार जर आपण केला, आता भागाकार कसा असतो? या ठिकाणी हे 2 0 हे 2 0 कॅन्सल होणार आणि मग लक्षात घ्यायचं आहे म्हणजे 12/10 असा हा फ्रॅक्शन असणार आणि मग कोणत्याही छेदामध्ये जर 10 असतील तर त्याचं काय होत असतं? त्या अंकामध्ये दोघांमध्ये पॉइंट लागत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए 1.2. हा लक्षात राहू द्यायचंय. कन्सेप्ट समजून घ्या. गुड. त्यानंतर 3 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स. आता 3 मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं असेल, आपल्याला माहिती आहे मीटर इंटू सेंटीमीटर मध्ये जायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 100. मग इथं 3 ला 100 न मल्टिप्लाय करा. किती येईल आन्सर? 300. म्हणजे इथं ऑप्शन नंबर बी. 75,000 मीटर 75,000 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर्स. ज्या वेळेला किलोमीटरचं मीटर मध्ये करायचं असतं त्यावेळेला आपण काय करतो? 1000 न भागतो. परंतु मीटरचं किलोमीटर मध्ये विचारलेलं आहे. म्हणजे मीटर इंटू किलोमीटर. छोट्या युनिट मधून मोठ्या युनिट मध्ये जायचं असेल तर त्यावेळेला भाग द्यायचा असतो. तो भाग द्यायचा 1000 ने आणि मग 7500 अपॉन 1000. मग 1000 न काय करायचं? परत याला भाग द्यायचा. 0 0 कॅन्सल होतील आणि 7च्या खाली 10 आहेत 75च्या म्हणजे दोघांच्या मध्ये पॉइंट लागणार. म्हणून ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आता त्यानंतर आता हे लवकर समजणार नाही, परंतु फक्त बघून घ्या व्यवस्थित काय करतोय. ही प्रोसेस हळूहळू कळायला लागेल. 90 मिलीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. आता 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो. बघा मग 90 मिलीमीटरचा किती सेंटीमीटर किती होतील? तर 9 होणार. गुड. चला त्यानंतर 0.5. आता बघा 0.5 किलोमीटर 0.5 किलोमीटर म्हणजे काय असतो तो?
तो असतो हाफ म्हणजे अर्धा. तो असतो काय असतो हाफ किलोमीटर असतो. मग मला सांगा 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. मग हाफ असेल तर 0.5 असेल म्हणजे हाफ किलोमीटर असेल तर तो 500 झाला. येस, ऑप्शन नंबर बी म्हणजे तो 500 झाला, अर्धा झाला. आता गुड. आता बघा 2000. आता बघा अगोदर 2500 मिलीमीटर्स इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. मीटरचं ज्या वेळेला लक्षात राहू द्यायचं आपल्याला काय करायचंय. आता मी तुम्हाला मगाही सांगितलेलं आहे की मिलीमीटरचं मीटर मध्ये जायचं असेल, मोठ्यामध्ये बघा मोठ्याकडून छोट्यात जायचं असेल त्यावेळेला मल्टिप्लिकेशन, पण छोट्यातून मोठ्याकडे जायचं आहे तर त्यावेळेला बघा मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करायचं असतं त्यावेळेला त्याला 1000 न भागतात, 1000 भागतात. म्हणजे इथं 2500 अपॉन 1000 हे 2 झिरो कॅन्सल होतील आणि 25 अपॉन 10 आहे म्हणजे इथं 2.5. ऑप्शन नंबर बी. ओके. नंबर नेक्स्ट चला. 5 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मिलीमीटर. आता बघा 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि मग 100 सेंटीमीटर इज इक्वल टू काय असतो तर 1000 मिलीमीटर. मग मला सांगा 5 मीटर इज इक्वल टू 5000 मिलीमीटर. ऑप्शन नंबर सी. बघा गुड. त्यानंतर 12 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. मग 12 किलोमीटर इज इक्वल टू 12,000 मीटर म्हणजे 12,000 मीटर इज ॲट ऑप्शन नंबर बी. ओके. येस. नंबर नेक्स्ट 45 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मिलीमीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. बघा मग आता इथं 45 सेंटीमीटर इज इक्वल टू 450 मिलीमीटर म्हणजे इथं 450. येस. नंबर नेक्स्ट बघा 0.8 मीटर. 0.8 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. म्हणजे लक्षात राहू द्यायचं आहे मीटरचं रूपांतर आपल्याला ज्यावेळेला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे त्यावेळेला काय करायचं, त्यावेळेला मल्टिप्लाय करायचं कशानं 100 मग 100 मल्टिप्लाय करा 0.8 इंटू 100. मग काय करायचं सी येणार नाही. ऐका दोन बघा तर इकडे दोन व्हॉइस बंद करा. बघा व्हॉइस बंद करा सांगतो मी. 0.8 इंटू 100 असं ज्या वेळेला दिसतं त्यावेळेला एक लक्षात घ्यायचं आहे हा 10 म्हणजे हा पॉइंट काय होईल इकडे सरकेल म्हणजे हा काय झाला 8 झाला आणि मग 8 वरून पुन्हा 10 उरतात मग 8 इंटू 10 इज इक्वल टू 80. तर अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन होतं ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नंबर नेक्स्ट इज 6 किलोमीटर्स इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. मग 6 किलोमीटर 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. देन 6 किलोमीटर इज इक्वल टू 6000 मीटर. मग 6000 शोधा ऑप्शन नंबर बी. 0.3 किलोमीटर्स इज इक्वल टू 0.03 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. आता मग आपल्याला काय करायचं मी मगाही सांगितलं किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं असेल तर इंटू 1000 करायचं आहे. आता
मग 1000 करायचे तर 0.03 इंटू 1000. मग हे 2 झिरो साठी काय करायचं, हे 2 पॉइंट इकडे सरकवायचे. 0 गेला, 3 गेला, म्हणजे हे झाले 3 आणि उरले हे 10 उरतात, म्हणजे 3 इंटू 10 इज इक्वल टू 30. अशा पद्धतीनं मग ऑप्शन नंबर बी हे आन्सर येत आहे. त्यानंतर त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की 1000 मिलीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर. आता मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असतं. त्यावेळेला आपण सांगितलेलं आहे भाग द्यायचा आहे. कशानं? डिवायडेड बाय 1000. हजारनं भाग द्यायचा आहे. म्हणजे 1000 आहे 1000 म्हणजे मिलीमीटर आहे. म्हणजे 1 येईल आन्सर. म्हणजे इथं काय होईल? ऑप्शन नंबर ए 1 हे आन्सर येईल. त्यानंतर ऑप्शन नंबर 250 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. आता सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं असेल तर काय करायचं असतं? मीटरचं सेंटीमीटरमध्ये करताना 100 भाग गुणायचंय, पण सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना 100 भागायचंय. म्हणजे इथं मग 250 आहे, हे 0 कॅन्सल आणि मग 20/10 होतंय, तर इथे 2.5 होणार. म्हणजे ऑप्शन नंबर ए येणार, बी नाही येणार. हा. त्यानंतर मला सांगा 7 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग इथं 7 मीटर इज इक्वल टू 700 सेंटीमीटर. 700 आहे तो बी ला. ऑप्शन नंबर बी, नॉट ए. हा. तर अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत? पूर्ण 20 MCQs सॉल्व केलेले आहेत. तर लक्षात राहू द्यायचं आहे, होमवर्कमध्ये अशाच पद्धतीनं तुम्हाला मी पुन्हा आणखी